नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी DS कुटे बीके फिजिक्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करंट थ्रू द कंडक्टर ह्या चॅप्टरचं तिसरं लेक्चर पाहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण करंटशी रिलेटेड बऱ्याचशा बाबी पाहणार आहोत. करंट मेटॅलिक कंडक्टर मध्ये कशा प्रकारे निर्माण होतो, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, चार्जेस काय, हे सगळं आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. आणि तुम्ही जर माझे प्रिव्हियस लेक्चर पाहिले नसतील तर त्याच्या लिंक आजच्या ह्या लेक्चरच्या खाली दिलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहून घ्या. तर आज आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण करंट कॅरियर म्हणजे काय, करंट ही कशी क्वांटिटी आहे, त्याच्यानंतर करंटचे कुठले कुठले टाइप्स आहेत आणि ड्रिफ्ट व्हेलॉसिटी म्हणजे काय, ह्या सर्व बाबीत शिकणार आहोत. तर हे लेक्चर शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि जे काही मी बोर्डवर लिहिते ते सगळं तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडे रनिंग नोट्स पण राहतील आणि लेक्चर समजल्यानंतर ते रीड करण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे थोडासा पाठ राहील. ठीक आहे, तर मग आजच्या लेक्चरला आपण स्टार्ट करूया. आज आपण शिकणार आहेत करंट म्हणजे काय, ही तर बाब आपण शिकली. करंट म्हणजे काय, फ्लो ऑफ अ चार्जेस पर युनिट टाइम, हे आपण पाहिलेलं आहे. मग आता हे करंट कॅरियर काय असतं नेमकं ते पाहायचंय. तर वी नो दॅट व्हॉट वी नो दॅट आपण करंटच्या फ्लोच्या नुसार सबस्टन्स कुठल्या कुठल्या प्रकारामध्ये डिवायडेशन होतं हे आपण शिकलेलं हो ना. कोणत्या कोणत्या प्रकारामध्ये डिवाइड होतात करंट सबस्टन्स, कुठल्या कुठल्या बरोबर आहे, कंडक्टर, बॅड कंडक्टर आणि दुसरं कुठलं आहे आपलं सेमी कंडक्टर. करेक्ट. मग आपल्याला माहित आहे जनरली हे जे काही सबस्टन्स आहेत ते तीन स्टेट्स मध्ये डिवाइड होतात. कुठल्या कुठल्या स्टेट आहेत त्या, कुठल्या कुठल्या आहेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. करेक्ट. मग आता हे करंट जो आहे तर ह्या सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस मध्ये कशा प्रकारे कॅरियर म्हणजे कशा प्रकारे प्रवाहित होतो आणि त्यांच्यामध्ये कॅरियर्स कोण असतात. कॅरियर म्हणजे काय, जो काय करतोय, वाहून घेऊन जातोय, जो प्रवाहित करतोय त्या पदार्थाला किंवा पार्टिकलला आपण काय म्हणतो, कॅरियर असं म्हणत असतो. ठीक आहे. तर आपल्याला पाहायचं आहे की करंट कॅरियर्स कुठले कुठले आहेत ते. ठीक आहे, काय पाहायचं आहे आपल्याला, करंट कॅरियर्स. आणि जसं जसं मी बोर्डवर लिहिते तसं तसं तुम्हाला काय करायचंय, नोट डाऊन घ्यायचं आहे. ठीक आहे, पहा. करंट कॅरियर्स हे आहेत तीन प्रकारचे, जे आपल्या तीन स्टेट मधले जेवढे काही सबस्टन्स आहेत त्यांच्यामध्ये कुठले कुठले कॅरियर्स असतात. पहा, कॅरियर्स इन सॉलिड, सॉलिड कंडक्टर करू आपण. त्याच्यानंतर दुसरं कॅरियर्स इन लिक्विड, आणि त्यानंतर गॅसियस मध्ये. ठीक आहे. आता कंडक्टर पाहूया. कंडक्टर म्हणजे कुठले पदार्थ असतात, ऑब्विसली सॉलिड घेतलेले आहेत. सॉलिड कंडक्टर्स पहा, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं मेटल्स आहे, तर मेटल्स मध्ये आपण पाहिलेलो काय, कॉपर वगैरे. तर ह्या कॉपर मधनं करंट पास होतो है ना. तर कंडक्टर आपण कुठल्या सबस्टन्सला म्हणतो, ज्यांच्यामधनं काय होतं, करंट इलेक्ट्रिसिटीचा प्रवाह होतो, ज्यामधनं करंट विद्युतधारा प्रवाहित होते, त्या सबस्टन्सला आपण काय म्हणत असतो, कंडक्टर असे म्हणतो है ना. तर त्याच्यामध्ये आपण सॉलिड घेतलं तर ऑब्विसली वी नो दॅट कॉपर आहे आणि कॉपर मध्ये काय असतं, फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. आणि बिकॉज ऑफ दीज फ्री इलेक्ट्रॉन्स देयर इज द करंट इज पासिंग थ्रू दिस कॉपर वायर इज द्या. अँड दॅट्स मीन्स व्हॉट, त्या कॉपर वायर मध्ये जो काही करंट प्रवाहित होतो ते प्रवाहित करण्याचं काम कोण करत असतं, इलेक्ट्रॉन्स करत असतात. कोण करत असतं, फ्री इलेक्ट्रॉन्स. आणि त्यामुळं आपण ह्या फ्री इलेक्ट्रॉन्सला काय म्हणू शकतो, कॅरियर्स म्हणू शकतो. म्हणजे सॉलिड कंडक्टर मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स काय आहेत, कॅरियर्स आहेत. ठीक आहे. ठीक आहे, हे फ्री इलेक्ट्रॉन्स काय आहे, कॅरियर्स आहे. त्याच्यानंतर
लिक्विड मध्ये पहा, आता लिक्विड जो आहे तर कंडक्टिंग लिक्विड्स जे असतात म्हणजेच काय, असे लिक्विड ज्यामधनं करंट पास होतो त्याला आपण इलेक्ट्रोलाइट्स म्हणतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल घ्या, इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, कंडक्टिंग लिक्विड. ठीक आहे. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, कंडक्टिंग लिक्विड. कंडक्टिंग लिक्विड याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोलाइट. काय म्हणतो, इथे लिहू. ठीक आहे. काय म्हणत असतो आपण, इलेक्ट्रोलाइट्स म्हणत असतो. ठीक आहे. याच्यामध्ये जर तुम्ही एक्झाम्पल घेतलं तर घ्या CuSO4. काय, CuSO4. ठीक आहे. ह्या CuSO4 मधनं आपण जर समजा पोटेन्शियल डिफरन्स कनेक्ट केलं, ठीक आहे, त्यावेळेस काय होतं, हा जो कॉपर आहे त्याचे आणि हा SO4 जो आहे त्याचे आयन्स काय होतात, वेगळे होतात. म्हणजे चार्जेस क्रिएट होतात. म्हणजे ह्या कॉपर वरती काय होतं, प्लस चार्ज, SO4 वरती काय होतं, मायनस चार्ज. आणि हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स निर्माण होतात. आणि हे जे आयन्स आहेत, बिकॉज ऑफ दिस आयन्स करंट इज पासिंग थ्रू दिस लिक्विड. हा जो लिक्विड आहे CuSO4 कॉपर सल्फेट, यामधनं काय होतं, करंट पास होतो. कसा, काय होतं, जेव्हा याला आपण पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतो त्यावेळेस हा जो CuSO4 आहे यांच्यामधली बॉन्डिंग जी आहे ती ब्रेक होते आणि तिथे आयन फॉर्मेशन होतं. आणि बिकॉज ऑफ दिस दॅट इज द करंट इज पासेस. दॅट्स वाय आपण काय म्हणू शकतो, हा जो इलेक्ट्रोलाइट्स आहे किंवा लिक्विड आहे त्या लिक्विड मध्ये करंट कॅरियर्स कोण आहेत, ऑब्विसली पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स है ना. काय आहे त्याच्यामध्ये, कॅरियर्स कोण आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स आहेत. ठीक आहे. हे कशामध्ये झालं, आपल्या लिक्विड्स मध्ये. त्यानंतर नेक्स्ट कुठला आहे आपलं, गॅसियस आहे. ठीक आहे. आता जर आपण गॅसियस घेतलो इन ऑर्डिनरी फॉर्मॅट मध्ये, गॅसियस जे आहे ते कसे असतात, ऑब्विसली इन्सुलेटर. म्हणजे ऑर्डिनरी कंडिशन मध्ये गॅसियसचा जर आपण विचार केला तर गॅसियस काय, दीज आर द वर्किंग लाईक अ इन्सुलेटर्स. म्हणजेच मी काय म्हटलं, इन ऑर्डिनरी ऑर्डिनरी कंडिशन मध्ये हे गॅस कसे असतात, इन्सुलेटर. इन्सुलेटर्स असतात. ठीक आहे. ज्या वेळेस आपण यांना अंडर दी लो प्रेशर त्यामधनं पोटेन्शियल पास करतो त्यावेळेस काय होतं, दे सबजेक्टेड टू द व्हॉट एव्हर वी कॅन सेज दॅट, हे जे काही गॅसियस आहे लो प्रेशर मध्ये त्यांच्यामधनं जर आपण काय केलं किंवा त्याला पोटेन्शियल पास केलं त्यावेळेस काय होतं, इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली, हाय इलेक्ट्रिक फील्ड, ऍट दॅट टाइम दिस गेट बी आयोनाइज्ड. म्हणजे काय केलं, अंडर लो प्रेशर, कमी प्रेशर मध्ये काय करतोय आपण, याला इलेक्ट्रिक फील्ड द्यायलो. ठीक आहे. सब्जेक्टेड टू इलेक्ट्रिक फील्ड, ही कशी आहे, हाय इलेक्ट्रिक फील्ड द्यायलो. त्यावेळेस काय होतं, हे गॅस आयोनाइज्ड होते. ठीक आहे. म्हणजे इथं आयोनायझेशन टेक प्लेस. काय व्हायला लागले, आयोनायझेशन व्हायला लागले. आयोनायझेशन होतं आणि मग काय होतं तिथे, म्हणजेच काय व्हायला लागलंय, आयोनायझेशन व्हायलंय म्हणजे काय, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स निर्माण व्हायला लागलेले आहेत. ठीक आहे. आयोनाइज्ड व्हायली ती गॅस आणि मग तिथे काय झालं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस निर्माण झाले आणि बिकॉज ऑफ दिस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस देयर इज द करंट इज पासिंग थ्रू दिस गॅसियस आर्या. अँड इन दिस केस म्हणजे गॅसमध्ये जेव्हा आयोनाइज्ड झाली त्या वेळेस तिथे पॉझिटिव्ह आणि दुसरे कुठले आहेत आपले इलेक्ट्रॉन्स है ना, हे काय असणार आहे, कॅरियर्स असणार आहेत. ठीक आहे. तर पहा, दिस इज अबाउट द करंट कॅरियर्स आर देअर. पहा, डिपेंडिंग अपॉन द स्टेट्स ऑफ द सबस्टन्स आर देअर, कुठले कुठले सॉलिड, लिक्विड आणि गॅस आहेत. ठीक आहे.
त्याच्यामध्ये आपण काय पाहिलो, करंट कॅरियर्स इन द सॉलिड्स. काय असतं, फ्री इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये काय असतात, ऑब्विसली कॅरियर्स असतात. लिक्विड मध्ये घ्या, लिक्विडला काय केलं आपण, कंडक्टिंग लिक्विड, त्यालाच आपण इलेक्ट्रोलाइट्स म्हणतो. त्याच्यामध्ये एक्झाम्पल घेतलं, ह्यामध्ये लिक्विड्स मध्ये कोण कॅरियर असतं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन कॅरियर असतात. ठीक आहे. त्यानंतर गॅसियस मध्ये ऑब्विसली ऑर्डिनरी केस मध्ये गॅस कसे असतात, इन्सुलेटर म्हणून काम करतात. लो प्रेशर मध्ये त्याच्यामध्ये आपण काय केलं, एखादा अल्फा बीटा गॅमा किंवा काय म्हणू आपण पोटेन्शियल डिफरन्स सप्लाय केलं, त्यावेळेस काय होतं, तिथं आयोनायझेशन होतं आणि त्याच्यानंतर काय होतं, तिथे आयन्स क्रिएट होतात. आणि ऍट दॅट टाइम व्हेन दॅट इज द करंट इज पासेस इज द्या, म्हणजे या केसमध्ये गॅसियस मध्ये पॉझिटिव्ह आयन्स आणि इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते काय आहेत, करंट कॅरियर्स आहेत. ठीक आहे. This is about the current carriers in the different states of the substance are there. And त्याच्यानंतर पाहू आपण, हे पहा लिहून घेतलंय का, सगळं लिहून घ्यायचं आहे लगेच तुम्हाला हे सर्व बाबी. करंट कॅरियर पाहिलं. आता आपण पाहणार आहोत की हा जो काही करंट आहे तो स्केलर क्वांटिटी आहे का व्हेक्टर क्वांटिटी आहे, सांगा बरं. काय आहे, करंट स्केलर आहे का व्हेक्टर आहे? काय करायचं आपल्याला, करंट हा स्केलर क्वांटिटी आहे का व्हेक्टर क्वांटिटी आहे ते पाहायचं आहे. आय म्हणजे काय आहे, ऑब्विसली करंट, आणि ती कोणती क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. पहा, करंट जी आहे ती काय आहे, स्केलर क्वांटिटी आहे. तर वी नो दॅट द डेफिनेशन ऑफ द करंट, काय डेफिनेशन करंटची, चार्ज पर युनिट टाइम, म्हणजे एखाद्या सर्किट मधनं किंवा कंडक्टर मधनं किती चार्जेस पास झालेले आहे पर युनिट टाइम, म्हणजे काय असतो आपला करंट असतो, है ना. तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर काय आहे, चार्जेस आहे, त्यानंतर टाइम आहे. चार्ज जे आहे ही स्केलर क्वांटिटी किंवा व्हेक्टर क्वांटिटी कुठली आहे, ऑब्विसली स्केलर आहे. टाइम हे सुद्धा काय आहे, स्केलर आहे. ऑन द बेसिस ऑफ दिस डेफिनेशन ऑफ द करंट वी आर सेज दॅट दिस करंट इज द स्केलर क्वांटिटी. ठीक आहे. आपण इझी मॅनर जर बघितला तर त्यामधनं ह्याच्यामध्ये क्यू आणि दुसरा कुठला आहे, टी, दोन्हीही कशा आहेत, स्केलर आहेत. आहे, दोन्ही कशा आहेत, स्केलर आहेत. ठीक आहे. मग आता मला सांगा, ह्या दोन्ही सुद्धा स्केलर क्वांटिटीज आहेत, तर त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो, करंट सुद्धा काय, स्केलर क्वांटिटी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन एक बाब पाहूया. तर अजून एक वेनी सांगता येतं आपल्याला. आता कन्सिडर करा, काय कन्सिडर करणार आहे, ही एक वायर आहे. ठीक आहे. ह्यामधनं करंट पास व्हायला लागलाय, सपोज तो काहीतरी 3 एम्पियर आहे. ठीक आहे. त्यानंतर हा एक वायर आहे, यामध्ये पास होणारा जो करंट आहे तो काहीतरी 4 एम्पियर आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हा जो करंट आहे तो काय असणार आहे, टोटल करंट आहे. ठीक आहे. हा आता मला एक सांगा, हा किती आहे, 3 एम्पियर, हा किती आहे, 4 एम्पियर आहे. ठीक आहे. मग इथे येणारा जो करंट आहे तो करंट किती, आता असं कन्सिडर करा किंवा पहा, दिस इज वन ऑफ द करंट इज द्या अँड देन दिस इज द. ठीक आहे. हा 4 एम्पियर करंट, हा 3 एम्पियर करंट, टोटल करंट केला आपण तर काय होतो, 3 + 4 होतो. म्हणजे टोटल किती व्हायला लागलेला आहे, इथे 7 एम्पियर व्हायला लागलेला आहे ना. आता हे पाहिलं तर हिअर इज द वी आर सेज दॅट, जर आपण इथे डायरेक्शन ऑफ द करंट बघितलं असेल, ठीक आहे, आणि इथे टोटल करंट पाहिला, तर हा जो काही करंट आहे त्या करंटची जी ऍडिशन, सपोज हा तुमचा काहीतरी I1 असेल, हा I2 असेल आणि हा I असेल, तर टोटल I इज इक्वल टू आपण I1 प्लस काय घेतो, I2 घेतो, म्हणजेच इक्वल टू काय घेतो, I1 किती 3 प्लस तुमचा हा 4 इक्वल टू काय आला, 7 एम्पियर आला. ठीक आहे. टोटल करंट आला. म्हणजे काय, तर हा जो काही करंट आहे त्या करंटची ऍडिशन जर आपण पाहिली तर ती ऍडिशन कशी झालेली आहे, ऑब्विसली दिस ऍडिशन
is like a scalar quantities or the addition of the scalars are there. तर म्हणजेच यावरनं आपण काय सांगतो, इथे आपण डायरेक्शन कन्सिडर केली आहे का? ऑब्विसली नाही कन्सिडर केली. जेव्हा आपण वेक्टर लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन बघितलं तर त्यावेळेस डायरेक्शन कन्सिडर करावं लागतं. मग ज्या वेळेस आपण करंटचा विचार करत असतो तर त्यावेळेस वी सेज दॅट दिस इज द स्केलर क्वांटिटी बिकॉज इट डज नॉट ओबे द वेक्टर्स लॉ ऑफ ऍडिशन. ही काय करत नाही, वेक्टर ऍडिशनचा लॉ जो आहे तो काय करत नाही, ओबे करत नाही. त्यामुळं ह्या करंटला काय म्हटलं जातं, स्केलर क्वांटिटी असे म्हणतात. का म्हणतात? बिकॉज it does not obey law of addition of vector. ऍडिशन ऑफ वेक्टर. ठीक आहे. म्हणून काय केलं जातं, हा जो करंट आहे त्या करंटला आपण काय म्हणतो, स्केलर क्वांटिटी असे म्हणत असतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट टाइप आहे डिफरंट त्यानंतरचा पॉइंट आहे आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे टाइप्स ऑफ करंट. करंटचे कुठले कुठले टाइप्स आहेत. नेक्स्ट पॉइंट काय सांगितलं मी, टाइप्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. काय सांगितलंय, टाइप्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्याचे 3 टाइप्स आहेत. फर्स्ट घेऊया आपण स्टेडी करंट. नेक्स्ट आहे अल्टरनेटिंग करंट. आणि लास्ट आहे तो म्हणजे व्हॅरिंग करंट. तीन टाइप आहेत. कुठले कुठले घेतले, एक स्टेडी करंट, त्याच्यानंतरचा कुठला घेतला आपण अल्टरनेटिंग करंट, त्यानंतरचा कुठला घेतलेला आहे आपण व्हॅरिंग करंट घेतलेला आहे. स्टेडी करंट म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये मॅग्निट्यूड ऑफ दी आय नॉट चेंजेस विथ द टाइम. म्हणजे काय, करंट जो आहे त्या करंटची व्हॅल्यू टाइम नुसार काय होत नाही, बदलत नाही. त्याला आपण काय म्हणत असतो, स्टेडी करंट. ह्यालाच आपण डायरेक्ट करंट असं देखील म्हणू शकतो. तर याच्यामध्ये काय सांगितलं मी, मॅग्निट्यूड आय म्हणजे काय, ऑब्विसली करंट आहे, डज नॉट चेंजेस विथ टाइम. पहा, स्टेडी करंट म्हणजे काय म्हटलं मी, मॅग्निट्यूड ऑफ द आय डज नॉट चेंजेस. ह्याचा जो मॅग्निट्यूड आहे, पहा स्टेडी करंट म्हणजे आपण काय सांगितलेलं आहे, मॅग्निट्यूड ऑफ आय डज नॉट चेंजेस. म्हणजे इथं जे मॅग्निट्यूड आहे ते मॅग्निट्यूड काय होत नाही, बदलत नाही. त्याला आपण काय म्हणत असतो, स्टेडी करंट असे म्हणत असतो. म्हणजे काय, तर याच्यामध्ये करंटची व्हॅल्यू जी आहे ती करंटची व्हॅल्यू काय होत नाही, बदलत नाही. त्याला आपण काय म्हणतो, स्टेडी करंट. त्याचं जर आपण ग्राफिकल पाहिलं तर म्हणजे मी जसं की तुम्हाला आत्ताच सांगितलं, काय सांगितलेलं आहे की डज नॉट चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम. दॅट मीन्स व्हॉट, सपोज देयर इज दी टाइम इज चेंजेस कंटिन्युअसली. सपोज दिस इज द टाइम आहे आणि इकडे काय आहे आपला करंट फ्लोइंग थ्रू दिस सर्किट आहे. तर त्यावेळेस इथे असलेला जो करंट आहे तो कसा राहतो, कॉन्स्टंट राहतो, बदलत नाही. त्याला आपण काय म्हणतो, स्टेडी करंट म्हणतो. ह्याच्यामध्ये जर आपण एक्झाम्पल घेतलं तर एक्झाम्पल घेता येतं बॅटरीचा करंट. जसं की खेळण्या असतात छोटे छोटे, त्या खेळण्यांमध्ये ज्या काही बॅटरा सेल्स येतात तर त्यांच्यामध्ये असलेलं जे करंट आहे ते कॉन्स्टंट राहतं. ठीक आहे, तो बदलत नाही. त्याला आपण काय म्हणत असतो,
स्टेडी करंट म्हणतो. म्हणजेच ह्याला आपण एक्झाम्पल लिहिता येतं. काय एक्झाम्पल लिहिता येतं? करंट प्रोव्हाइडेड बाय द बॅटरी. प्रोव्हाइडेड बाय बॅटरी. ठीक आहे. दिस इज द एक्झाम्पल ऑफ द स्टेडी करंट इज द्या. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अल्टरनेटिंग करंट. अल्टरनेटिंग करंट म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये मॅग्नेट्यूड ऑफ द आय कंटिन्युअसली चेंजेस विथ टाइम अँड इट इज ऑल्सो चेंजेस द पाथ ऑर द वी आर सेज दॅट द डायरेक्शन चेंजेस पिरियडिकली. त्याची काय होते, एक तर टाइम नुसारही बदलते आणि तसंच त्याची डायरेक्शन सुद्धा काय होते, बदलत असते. आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो, अल्टरनेटिंग करंट असे म्हणत असतो. ठीक आहे. तर मॅग्निट्यूड ऑफ द आय चेंजेस कसं चेंज व्हायला, कंटिन्युअसली. कंटिन्युअसली विथ, आणि परत काय होतं, डायरेक्शन सुद्धा चेंज होते. चेंजेस पिरियडिकली. ठीक आहे. त्याच्यामध्ये जर आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहिलं याचं, तर पहा अशा प्रकारे काहीतरी येईल. अल्टरनेटिंग करंट हा साइन किंवा कोसाइन फॉर्मने काय केला जातो, दाखवला जातो. त्याच्यामध्ये हा करंट आहे. ठीक आहे. हा काय आपला टाइम इंटरवल आहे टी, ऑब्वियसली 0, त्याच्यानंतर इथलचा टाइम येईल आपला, इथलचा, आणि हा येईल. ठीक आहे. दिस इज दी आय म्हणजे अल्टरनेटिंग करंट. त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असं आपल्याला दाखवता येतं. आणि हा अल्टरनेटिंग आहे. का याला अल्टरनेटिंग म्हटलं जातं, ऑब्वियसली बिकॉज इट्स फ्लो, त्याचं जे फ्लो आहे तो कसा असतो, इन अल्टरनेट डायरेक्शन इन अ सर्किट. दॅट इज हाफ सायकल असती ती एका डायरेक्शनला आणि दुसरी हाफ सायकल ही नेक्स्ट डायरेक्शनला. तर म्हणून त्याला आपण काय म्हणतो, अल्टरनेटिंग करंट असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल जर घेतलं आपण, फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, काय म्हटलं याला अल्टरनेटिंग का म्हणायला लागलो, दिस इज द अल्टरनेटिंग एसी बिकॉज हे एसी असं म्हणतो, कारण आता हे मी एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट आहे. ठीक आहे. बिकॉज कारण त्याची डायरेक्शन जी आहे, याची डायरेक्शन कशी असते म्हटलं, अल्टरनेट असते इन सर्किट. सीकेटी म्हणजे सर्किट आहे. तर याला जर तुम्ही पाहिलं तर दॅट इज किंवा एक्झाम्पल करता येते. फॉर आता हे 0 टू कुठपर्यंत घेतला आपण, T/2 पर्यंत घेतला, तर हा पॉझिटिव्ह डायरेक्शनला फ्लो व्हायला लागलेला आहे. आणि T/2 पासून ते T पर्यंत घेतलं तर हा निगेटिव्ह डायरेक्शनला फ्लो व्हायला लागलेला आहे. ठीक आहे. ही पूर्ण एक सायकल झाली. त्याच्यानंतर परत जर तुम्ही पाहिलं तर परत काय होईल, तो पॉझिटिव्ह डायरेक्शनला जाईल, नेक्स्ट हाफ सायकलला निगेटिव्हला जाईल, परत पॉझिटिव्हला, असं. ठीक आहे. आणि त्यामुळे आपण काय म्हणतो, याला अल्टरनेटिंग करंट असं म्हणत असतो. कारण हा पिरियडिकली अल्टरनेट सर्किट मधनं काय होतो, फ्लो व्हायला सारखं. ठीक आहे. म्हणजे काय, फॉर 0 टू T/2 घेतलं तर हा कसा आहे, हा सेकंड इंटरवल टाइम आहे, सेकंड मध्ये आहे, तो कसा जातोय, इन पॉझिटिव्ह डायरेक्शन किंवा निगेटिव्ह, आता फॉर्मॅट नुसार आहे, म्हणजे इज इन वन डायरेक्शन. आणि नेक्स्ट हाफ सायकल मध्ये म्हणजे कुठून ते कुठपर्यंत जाईल, तो T/2 पासून ते T पर्यंत नेक्स्ट डायरेक्शनला.
ठीक आहे. त्यामुळं काय म्हटलं जातं, ह्याला अल्टरनेटिंग करंट असे म्हटलं जातं. त्यानंतर आहे आपला व्हॅरिंग करंट. व्हॅरिंग करंट जो आहे याच्यामध्ये काय होतं, मॅग्निट्यूड जो आहे, मॅग्निट्यूड ऑफ द करंट व्हॅरीज विथ अ टाइम. याचं काय व्हायला लागलेलं आहे, मॅग्निट्यूड ऑफ करंट. आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो, व्हॅरिंग. त्याच्यामध्ये जर आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दाखवलं तर हा तुमचा टाइम आहे, हा आय म्हणजे करंट फ्लोइंग थ्रू इट, हा ग्राफ अशा प्रकारे येईल. ठीक आहे. म्हणजे करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट तो काय होईल, टाइम नुसार व्हॅरी होत राहील आणि त्याला आपण काय म्हणतो, व्हॅरिंग करंट असे म्हणत असतो. ठीक आहे. तर पहा आपण काय पाहिलेलं आहे सुरुवातीला, दिस इज द, आपण काय पाहिले पहा, टाइप्स ऑफ द इलेक्ट्रिक करंट. त्याच्यामध्ये किती टाइप पाहिले, 3. स्टेडी करंट, दुसरा अल्टरनेटिंग करंट, तिसरा व्हॅरिंग करंट. स्टेडी करंट जो आहे त्या स्टेडी करंट मध्ये काय म्हटलं, त्याचं करंट फ्लो होणाऱ्या सर्किट मध्ये बदलतो का, ऑब्विसली नाही. त्यालाच आपण डायरेक्ट करंट म्हणतो. ग्राफिकली असं रिप्रेझेंट करता येतं आपल्याला. ठीक आहे. अल्टरनेटिंग करंट जो आहे तो काय होतो, त्याचा मॅग्निट्यूड कंटिन्युअसली पिरियडिकली पण काय होतं, चेंज होत राहतं विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर त्याचा फॉर्मॅट जर आपण म्हणजे तो साइन किंवा कोसाइन फॉर्मनी, वेव्ह फॉर्मनी दाखवला जातो, दर्शवला जातो. तो अशा प्रकारे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की पहा 0 to t/2 पर्यंत तो हाफ सायकल पॉझिटिव्ह डायरेक्शनला जातो आणि नेक्स्ट हाफ सायकल मध्ये निगेटिव्ह डायरेक्शनला जातो सर्किटमध्ये. म्हणजे तो कंटिन्युअसली काय होतो, चेंज होत राहतो. ठीक आहे. आणि त्यालाच आपण काय म्हणायला लागलो, अल्टरनेटिंग करंट म्हणायला लागलो. त्याच्यानंतर व्हॅरिंग करंट आहे. व्हॅरिंग करंट ते देखील काय होतं, त्याचं मॅग्निट्यूड सतत काय होतं, बदलत राहतं. ठीक आहे. दीज आर द टाइप्स ऑफ द इलेक्ट्रिक करंट. हे नोट डाऊन करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला पाहायचं आहे की ड्रिफ्ट व्हेलॉसिटी म्हणजे काय आणि त्या ड्रिफ्ट व्हेलॉसिटी म्हणजे काय, त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन टाइम म्हणजे काय, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी म्हणजे काय, त्यानंतर ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन, हे सगळ्या बाबी आपल्याला पाहायच्यात. लिहून घेतलंय, गुड. यानंतर पाहायचं आहे आपल्याला ड्रिफ्ट व्हेलॉसिटी काय असते, त्यामध्ये रिलॅक्सेशन टाइम काय असतं, त्याच्यानंतर ड्रिफ्ट व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय आहे, त्यानंतर ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन काय आहे. ठीक आहे. ह्या सगळ्या टर्म्स आपल्याला पाहायच्या आहेत. हिअर इज द वी आर स्टडी अबाउट द ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. नेक्स्ट पॉइंट आहे आपला तो म्हणजे ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. तर पहा, यापूर्वीच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलेलं आहे की करंट कंडक्टर मधनं कशा प्रकारे फ्लो होतो. वी नोन दॅट. काय वी नोन दॅट, द करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर बिकॉज ऑफ द फ्री इलेक्ट्रॉन्स. पहा, तो जो काही कंडक्टर आहे त्या कंडक्टर मध्ये जवळपास 10⁻28 मीटर क्यूब पर मीटर क्यूब एवढे काय असतात, इलेक्ट्रॉन्स असतात. कशामध्ये, कंडक्टरमध्ये. अप्रॉक्सिमेटली इक्वल टू आहे. ठीक आहे. एखादा मेटर घेतला त्याच्यामध्ये खूप सारे नंबर ऑफ फ्री, आपण काय म्हटलं, फ्री इलेक्ट्रॉन्स म्हटलं. आणि बघा, वी नो दॅट, व्हॉट वी नो दॅट, कॉपर घेतलं, त्याच्यानंतर सिल्वर घेतलं, त्यानंतर आयर्न घेतलं, ह्याच्यामध्ये प्रवाहित होणारा जो करंट आहे तो वेगवेगळा असतो ऑब्विसली, है ना. मग आता हे कशावर आधारित आहे, द प्रेझेन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स इन दॅट. ठीक आहे. तर आपण अप्रॉक्सिमेटली घेऊया, एक कॉपर मेटल आहे आणि त्यामध्ये फ्लो होणारे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते अप्रॉक्सिमेटली 10⁻28 पर एम क्यूब इतके इलेक्ट्रॉन्स आहेत त्या कंडक्टर मध्ये. ठीक आहे. आणि वेन, आता वी आर सेज दॅट, व्हॉट वी आर सेज दॅट, हे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स कशात आहेत, कंडक्टर मध्ये. ठीक आहे. दीज इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन दी कंडक्टर इज द्या. वेन वी आर व्हॉट वी कॅन सेज दॅट, आता जसं की आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलेलो की एखादा कंडक्टर आहे आणि त्या कंडक्टरला जर आपण काय केलो नाही, पोटेन्शियल डिफरन्स कनेक्ट केलेलो नाही, त्यावेळेस याच्यामध्ये प्रेझेंट असलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स काय होतात, रॅन्डमली मोशन परफॉर्म करत असतात. तर जेव्हा ते रॅन्डमली मोशन परफॉर्म करत असतात त्यावेळेस त्यांची, कशामुळे रॅन्डम मोशन परफॉर्म करतात, ऑब्विसली बिकॉज ऑफ द थर्मल एनर्जी. मग रूम टेम्परेचरला ते जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉन्सची, कोणते इलेक्ट्रॉन्स म्हटलं, जे की रॅन्डम मोशन परफॉर्म करायला लागलेले आहे, त्यांची जर आपण ऍव्हरेज स्पीड पाहिली
ठीक आहे. तर ती ऍव्हरेज स्पीड अप्रॉक्सिमेटली इक्वल टू असते ऍव्हरेज स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन, किंवा आपण काय करूया रॅन्डम मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन किंवा रॅन्डम ऍव्हरेज स्पीड करू. ती जवळपास अप्रॉक्सिमेटली इक्वल टू असती 10⁵ मीटर पर सेकंड ऍट रूम टेम्परेचर. ठीक आहे. ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे आपण काय केलं त्या इलेक्ट्रॉनला कुठल्याही प्रकारचं पोटेन्शियल जोडलेलं नाहीये आणि त्यावेळेस ते इलेक्ट्रॉन्स काय करतात थर्मल एनर्जीमुळे रॅन्डमली मोशन परफॉर्म करत असतात. जेव्हा ते रॅन्डमली मोशन परफॉर्म करत असतात त्यांची जी ऍव्हरेज स्पीड आहे ती अप्रॉक्सिमेटली इक्वल टू किती आहे 10⁵ मीटर पर सेकंड एवढी असते. ठीक आहे. तर ऑब्विसली बिकॉज ऑफ द रॅन्डम मोशन दिस इलेक्ट्रॉन्स आर मूव्हिंग डिफरंट डायरेक्शन. दॅट्स मीन्स व्हॉट there is that velocity of this what we can say is that the electrons these are also acquire the different direction. and आता ऑब्विसली आपल्याला माहित आहे व्हेलॉसिटी व्हेक्टर क्वांटिटी आहे आणि हे इलेक्ट्रॉन्स वेगवेगळ्या डायरेक्शनला मोशन परफॉर्म करायले याचा अर्थ काय झाला व्हेलॉसिटी पण अक्वायर द डिफरंट डायरेक्शन अँड बिकॉज ऑफ दिस नेट मुवमेंट ऑफ दिस इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू 0 आणि म्हणून करंट फ्लोईंग थ्रू दिस कंडक्टर इज इक्वल टू काय असणार आहे 0 असणार आहे. ठीक आहे. मग आता आपण काय केलं की जेव्हा पोटेन्शियल अप्लाय केलं त्या पर्टिक्युलर कंडक्टरला ठीक आहे त्यावेळेस काय होतं पहा when we apply the some amount of potential or the electric field these two electrons are there that means what the conductor ह्या कंडक्टरला आपण पोटेन्शियल जेव्हा अप्लाय करतो त्यावेळेस ह्याच्यामध्ये प्रेझेंट असलेले रॅन्डमली मोशन परफॉर्म करणारे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स काय करतात एक ठराविक पद्धतीनं म्हणजे काय हे पोटेन्शियल काय करायला गिव्ह द एक्स्ट्रा एनर्जी टू दीज इलेक्ट्रॉन्स आर द्या ह्या इलेक्ट्रॉन्सला एक्स्ट्रा एनर्जी काय करतं देतं आणि त्यामुळे इथे जे काही फ्लो होणारे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ठीक आहे बिकॉज ऑफ दिस एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन हा जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन इथलच्या पॉझिटिव्ह ऑब्विसली आपण काय म्हटलं कंडक्टर आहे कंडक्टरमध्ये नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत जेव्हा तुम्ही त्यांना काय कराल आणि ते सगळेजण काय करायला लागले इकडे तिकडे फिरायला लागलेले ऑब्विसली. आता जसं की फॉर एक्झाम्पल घ्या तुमचा क्लास आहे आणि क्लासमध्ये तुम्ही सगळे बसलेले आहेत ज्या वेळेस काय होतं की टीचर वर्गामध्ये नसतात त्यावेळेस सगळे विद्यार्थी कसे इकडे तिकडे माकडासारखे उड्या मारायला लागतात आणि तिकडून सर आले आहे असं कळालं की लगे विद्यार्थी काय होतात एका ठराविक पद्धतीने आपल्या आपल्या सीटवरती बसून जातात है ना म्हणजे त्यांना एक ठराविक स्पेस मिळून जातो. तसंच इथे काहीच होतं जेव्हा इथे इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलेली नसती त्यावेळेस काय होतं सगळे इलेक्ट्रॉन्स इकडे तिकडे रॅन्डमली मोशन परफॉर्म करतात. जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली त्यावेळेस ह्या इलेक्ट्रॉनला काय होतं दीज इलेक्ट्रिक फील्ड ड्रिफ्ट्स टू दीज इलेक्ट्रॉन्स स्लोली ही काय होती यांना ड्रिफ्ट करते आणि हे इलेक्ट्रॉन्स जे आहेत एका ठराविक पद्धतीने काय करायला लागतात मोशन परफॉर्म करायला लागत असतात. ठीक आहे. जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड मिळालेली ऍट दॅट टाइम व्हॉट हॅपन्स दीज इलेक्ट्रॉन्स गेटिंग ड्रिफ्टेड टू फॉरवर्ड डायरेक्शन किंवा टुवर्ड्स दी पॉझिटिव्ह डायरेक्शन जेव्हा पॉझिटिव्ह डायरेक्शनला मूव्ह होतात त्यावेळेस दीज आर द कोलाइड ऑन दी पॉझिटिव्ह आयन्स विच आर प्रेझेंट इन दिस मेटॅलिक कंडक्टर. हे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत जेव्हा ड्रिफ्ट होत असतात पॉझिटिव्ह डायरेक्शनला त्यावेळेस काय होतं की ते पॉझिटिव्ह आयन्स वरती काय होतात कोलाइड होतात आणि बिकॉज ऑफ दिस कोलिजन काय होतं तिथे देर इज दी डिस्ट्रॉय दी एक्स्ट्रा व्हेलॉसिटी गेन बाय द फ्री इलेक्ट्रॉन्स ऑब्विसली. पहा ज्या वेळेस हे आता ही इलेक्ट्रिक फील्ड ह्या इलेक्ट्रॉन मिळाले असं कन्सिडर करा. ठीक आहे. इथे सगळे काय व्हायला लागले तसे रॅन्डमली मोशन परफॉर्म करायला लागले. ठीक आहे. आपण काय केलं ह्याला पोटेन्शियल एनर्जी दिलो त्यामुळे इथे प्रेझेंट असलेला जो इलेक्ट्रॉन आहे तो आला तो इलेक्ट्रॉन काय करेल इथे असलेला जो पॉझिटिव्ह चार्ज आहे त्या पॉझिटिव्ह चार्ज वरती कोलाइड होईल. ठीक आहे. कोलाइड झाल्यामुळे याची एनर्जी याला मिळाली. ठीक आहे. आणि हे असं स्लोली काय होतील ड्रिफ्ट व्हायला सुरुवात होते. ठीक आहे. त्याच्यासाठी जर एक सोपंसं एक्झाम्पल दिलं पहा सपोज तुम्हाला काय सांगितलं की
एका एमटी म्हणजे रिकाम्या रोडवरनं धावा आणि एका गर्दीच्या रोडवरनं धावा. ठीक आहे. मग त्यावेळेस तुम्हाला डिफरन्स तिथे कळून जाईल की तुम्ही रिकाम्या रोडवरती जेव्हा धावत असता तेव्हा खूप फास्ट धावू शकता है ना. आणि ज्यावेळेस तुम्ही गर्दी असलेल्या रोडवरती धावता त्यावेळेस तुमची स्पीड काय होते, ऑटोमॅटिकली कमी होते. तसंच काहीसं इथे आढळून येतं. ठीक आहे. ज्यावेळेस यांना एक्स्ट्रा एनर्जी अप्लाय केली त्यावेळेस हे काय होतात, मोशन परफॉर्म करायला लागतात. पण इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस दोन्ही आहेत. मग हे चार्जेस काय होतात, त्या पॉझिटिव्ह आयनवरती काय होतात, कोलाइड होतात. कोलाइड झाल्यामुळं ह्याला मिळालेली जी काही याची त्या एक्सटर्नल फील्डमुळे मिळालेली जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी काय होते, ऑटोमॅटिकली थोडीशी कमी होते. ठीक आहे. आणि ड्युरिंग धिस कोलिजन देअर इज द लॉस ऑफ अ टाइम इज ऑकर्स है ना. म्हणजेच काय व्हायला लागलेलं आहे की जेव्हा एक्सटर्नल एनर्जी मिळाली, these electrons are drifted to forward direction or the toward the positive direction. At that time they are collide on the another positive ions, and because of this collision there is the destroy the extra which is the velocity gained by these electrons. ठीक आहे. त्या इलेक्ट्रिक फील्ड मुळे मिळालेली जी काही एनर्जी आहे ती एनर्जी काय व्हायला लागलेली आहे, डिस्ट्रॉय व्हायला लागलेली आहे. आणि तिथेच काय व्हायला, टाइम लॉस व्हायला. आणि तो टाइम लॉस म्हणजे काय असतो, रिलॅक्सेशन टाइम असतो. रिलॅक्सेशन टाइम डेफिनेशन लिहून घ्यायची आहे तुम्हाला. रिलॅक्सेशन टाइम याची डेफिनेशन लिहून घ्यायची आहे. द ॲव्हरेज that an electron spends between two collisions is called रिलॅक्सेशन टाइम. ठीक आहे. आणि हा जो टाइम आहे तो अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 10⁻⁻⁴ सेकंड इतका असतो. पहा, रिलॅक्सेशन टाइम म्हणजे काय म्हटलं, द ॲव्हरेज टाइम दॅट अन इलेक्ट्रॉन स्पेंड बिटवीन टू कोलिजन इज कॉल्ड ॲज द रिलॅक्सेशन टाइम. म्हणजे दोन कोलिजन मध्ये जो काही टाइम स्पेंड व्हायला लागलेला ॲव्हरेज टाइम त्याला आपण काय म्हणत असतो, रिलॅक्सेशन टाइम म्हणत असतो. आणि तो अप्रॉक्सिमेटली इक्वल टू किती असतो, 10⁻⁴ सेकंड इतका असतो. ठीक आहे. दिस इज अबाउट द रिलॅक्सेशन टाइम. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, आता आपल्याला पाहायचंय ड्रिफ्ट व्हेलॉसिटी म्हणजे काय, हे पाहिलं आपण रिलॅक्सेशन टाइम. ठीक आहे. म्हणजे काय व्हायलंय, ह्या दोन्ही कोलिजन मध्ये काय होतंय, थोडासा टाइम वेस्ट जातो. आणि तो जो टाइम आहे त्या टाइमला आपण काय म्हणायला लागलो, रिलॅक्सेशन टाइम म्हणायला लागलो, है की नाही. आता ड्रिफ्ट व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर हा जो काही इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन ऑब्व्हियसली काय झाला, कोलाइड झाला. कोलाइड झाल्यामुळे काय झालं, तर पहिल्या इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी ऑटोमॅटिकली काय झाली, कमी झाली. तो दुसऱ्यावरती आदळला, तिसऱ्यावरती आदळला, त्या दुसऱ्याची सुद्धा काय झाली, व्हेलॉसिटी कमी झाली. म्हणजे काय व्हायला लागलेलं आहे, इथे जी व्हेलॉसिटी आहे ती स्लोली स्लोली कमी व्हायला लागलेली आहे. ठीक आहे. तर ही जी काही व्हेलॉसिटी आहे त्या, आणि बिकॉज ऑफ धिस, मग आता इथं असलेले जेवढे काही इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉन्सला एक ठराविक कॉन्स्टंट व्हेलॉसिटी मिळते. म्हणजे सगळे इलेक्ट्रॉन एका ठराविक कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने काय होतात, मूव्ह व्हायला लागतात. आणि त्यालाच आपण काय म्हणत असतो, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी असे म्हणत असतो. तर ड्रिफ्ट व्हेलॉसिटीची डेफिनेशन लिहून घ्या. द ॲव्हरेज व्हेलॉसिटी विथ विच, लिहून घ्यायचे लगेच, which free electrons get drifted in a metallic conductor under influence of electric field.
is called as velocity. ठीक आहे, हिला डिनोट केलं जातं v सफिक्स d ने. ठीक आहे, ही ड्रिफ्ट वेलोसिटी जी आहे आणि ड्रिफ्ट वेलोसिटी पहा काय म्हटलंय, द ॲव्हरेज वेलोसिटी विथ विच फ्री इलेक्ट्रॉन्स गेट ड्रिफ्टेड इन मेटॅलिक कंडक्टर अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज कॉल्ड एज द ड्रिफ्ट वेलोसिटी. पहा काय म्हटलंय, ॲव्हरेज वेलोसिटी विथ विच फ्री इलेक्ट्रॉन गेट ड्रिफ्टेड इन अ मेटॅलिक कंडक्टर अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ऑब्विसली जेव्हा आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करतो त्यावेळेस हे जे इलेक्ट्रॉन स्लोली ड्रिफ्ट होत असतात त्यांची एव्हरेज स्पीड आपण काढली, एव्हरेज वेलोसिटी काढली, त्यांनाच आपण काय म्हणायला लागलो, ड्रिफ्ट वेलोसिटी म्हणायला लागलो. आणि ड्रिफ्ट वेलोसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन्स अप्रॉक्सिमेटली इक्वल टू असती 10⁻⁵ मीटर पर सेकंड. ठीक आहे, किती असती ही, अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 10⁻⁵ मीटर पर सेकंड एवढी असते. ठीक आहे, दिस इज अबाउट द ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. ठीक आहे, हे झालं आपलं ड्रिफ्ट व्हेलॉसिटी म्हणजे काय आहे. तर आता आपल्याला पाहायचंय करंट आणि ड्रिफ्ट व्हेलॉसिटी मध्ये काय रिलेशन आहे. ठीक आहे, लिहून घेतली आहे डेफिनेशन. त्याच्यानंतर पाहायचं आपल्याला रिलेशन बिटवीन द करंट अँड नेक्स्ट ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. करंट अँड द ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. पहा असं कन्सिडर करा, ऑब्विसली लेट एल काय आहे, लेंथ ऑफ द कंडक्टर, त्याच्यानंतर आय काय आहे, करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर, त्याच्यानंतर ए क्रॉस सेक्शनल एरिया, त्यानंतर एन काय आहे, इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स व्हॉल्यूम ऑफ द कंडक्टर. ठीक आहे, त्याच्यानंतर ई काय आहे, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, त्यानंतर व्हीडी काय आहे, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. ठीक आहे, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन. आता आपल्याला काय करायचंय, ऑब्विसली वी आर कॅल्क्युलेटेड हिअर इज द ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आणि करंट मध्ये काय रिलेशन आहे ते आपण कॅल्क्युलेट करणार आहेत. ह्याच्यामध्ये आपण कन्सिडर केले, लेटस कन्सिडर एल बी द लेंथ ऑफ द कंडक्टर, आय बी द करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर, ए बी द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द कंडक्टर, एन बी द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम ऑफ द कंडक्टर, त्याच्यानंतर एन बी द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम ऑफ द कंडक्टर, ए बी द चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन्स, व्ही डी बी द ड्रिफ्ट व्हेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन. ठीक आहे, तर आता काय करायचं आपल्याला, द टोटल नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन्स इन द लेंथ ऑफ द कंडक्टर काढायचं आहे. काय काढायचं आहे आपल्याला, टोटल चार्जेस काढायचे आहेत. ठीक आहे, तर त्यासाठी आपण पहिल्यांदा काय काढणार आहे, दिस इज द टोटल नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन्स इन द लेंथ ऑफ द कंडक्टर ऑफ द वायर. ठीक आहे, टोटल किती इलेक्ट्रॉन्स आहेत ते कॅल्क्युलेट करूया आपण, विच इज इक्वल टू आपल्याला कॅल्क्युलेट करता येतात. काय काढतोय, टोटल नंबर ऑफ लिहून घ्यायचे, लगेच लिहून घ्यायचे. कंडक्टिंग वायर करूया, किती आहे, इज इक्वल टू एन ए एल काढू. ठीक आहे, मग टोटल चार्ज काढता येतात.
किती येतात? क्यू इज इक्वल टू काय येईल सांगा बरं? NaLe. याला इक्वेशन नंबर असं कन्सिडर करूया. ठीक आहे, 1. मग आता हे इक्वेशन काय शो करतं? इट शोज द टोटल नंबर ऑफ द चार्जेस प्रेझेंट इन द कंडक्टर विच हॅव्हिंग द लेंथ इज इक्वल टू L. ठीक आहे, तर हे काय सांगते आपल्याला? टोटल चार्जेस सांगत आहे. मग आता आपल्याला काय करायचंय? वी हॅव टू फाइंड आउट द रिलेशन बिटवीन द करंट अँड द ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. याच्यातलं आपल्याला रिलेशन कॅल्क्युलेट करायचंय. मग वी नो दॅट व्हेलॉसिटी इक्वल टू फॉर्म्युला माहिती आहे काय? रेट ऑफ अ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम असतं ना. ह्याला आपल्याला असं लिहिता येतं का? ऑब्व्हियसली आपली व्हेलॉसिटी कोणती आहे? ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आहे. त्यावरनं आपल्याला हे कॅल्क्युलेट करता येतं. मग ह्या इक्वेशन वरनं आपल्याला टी इज इक्वल टू कॅल्क्युलेट करता येईल. कसं कॅल्क्युलेट करणार? टी इकडे घेऊन या. काय येतं? L अपॉन व्ही डी मिळतं है ना. L बाय व्ही डी. समजा हे काय घ्या तुम्ही? इक्वेशन नंबर 2 घ्या. वी नो दॅट. व्हॉट वी नो दॅट? आय इज इक्वल टू माहिती आपल्याला काय आहे? आय काय आहे सांगा? चार्ज पर युनिट टाइम. चार्जची व्हॅल्यू माहिती आहे फ्रॉम इक्वेशन. असं लिहिता येईल का मग आपल्याला? फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय लिहिता येतं सांगा बरं? हे दोन्ही इक्वेशन काय करा? ह्याच्यामध्ये ठेवा. आय इज इक्वल टू, किंवा असंही लिहिता येतं, पुट इक्वेशन 1 and 2 in 3. ठीक आहे. हा याला काय करा तुम्ही? 1 2 3 नंबर देऊन टाका. ठीक आहे, इथे लिहा मग. पुट इक्वेशन 1 2 in 1 2 3. ठीक आहे. मग काय येईल सांगा? आय इज इक्वल टू क्यू ची व्हॅल्यू किती होती सांगा बरं? क्यू ची व्हॅल्यू किती होती? NaLe. ठीक आहे. टी ची व्हॅल्यू किती आहे? L बाय व्ही डी. येतं का असं? हा L आणि हा L कॅन्सल होतो. मग आय इक्वल टू काय आलं? आय इज इक्वल टू NaE आणि हा व्ही इथे जातो, व्ही डी. ठीक आहे. मग आय घ्या, इक्वल टू घ्या, एन कॉन्स्टंट, ए कॉन्स्टंट, ई कॉन्स्टंट, हा तुमचा व्हीडी म्हणजे ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. ठीक आहे. तर ह्या इक्वेशन वरनं तुम्हाला असं लिहिता येतं का? पहा काय लिहिता येतं? आय आहे तुमचा, तर आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हीडी लिहिता येतं. तर दिस इज द रिलेशन बिटवीन द करंट अँड द ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. ठीक आहे. तर मग आपण काय म्हटलेलो? तर ही जी काही ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आहे, व्हॉट एव्हर दॅट इज द ड्रिफ्ट व्हेलॉसिटी ऑफ द फ्री इलेक्ट्रॉन्स, म्हणजे ही ड्रिफ्ट व्हेलॉसिटी ऑब्व्हियसली व्हेरी स्मॉल आहे. कारण आपण काय म्हटलेलो? हे इलेक्ट्रॉन्स कोलाइड होतात. कोलाइड झाल्यामुळे त्यांची एक्स्ट्रा गेन व्हेलॉसिटी कमी होते आणि कमी झाल्यामुळे लॉस ऑफ टाइम होतो. आणि आपण पाहिली अप्रॉक्सिमेटली इक्वल टू किती आहे? 10⁻⁻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